नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लखपती दीदी योजना काय आहे की अर्थमंत्री सीतारामन यांनी एक अर्थसंकल्पाचा जो काही बजेट सादर केला त्या अंतर्गत सुद्धा या योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल आपण सविस्तरपणे आणि चांगल्या पद्धतीने माहिती जाणून घेणार आहोत। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, काय आहे लखपती दीदी योजना याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना लखपती दीदी योजनेची व्याप्ती ही 3 कोटी महिलांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत। ही योजना काय आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत। तर ही योजना काय आहे, म्हणजे नेमकी काय आहे योजना की 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला होता आणि या योजनेमुळे बचत गटाशी संबंधित कोट्यावधी महिलांना फायदा होणार आहे किंवा फायदा होईल। या योजनेतून कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते, त्यातून महिला व्यवसाय सुरू करता सुद्धा येणार आहे। तर जे काही महिला बचत गटाअंतर्गत असतील त्यांना खूप मोठा फायदा महिलांसाठी या योजनेअंतर्गत होणार आहे। त्याच्यानंतर कोणते प्रशिक्षण दिले जाणार आहे, तर आर्थिक साक्षरता, आर्थिक कार्यशाळा, बचत प्रोत्साहन आणि सूक्ष्म कर्ज सुविधासुद्धा या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण तसेच उद्योजकता समर्थनासाठी सुद्धा याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि विमा संरक्षण आणि डिजिटल आर्थिक समावेशनसुद्धा याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर योजनेचा लाभ कोण घेणार, तर महिलांना बचत गटाशी जोडले जाणे बंधनकारक आहे। त्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो हा आवश्यक असणार आहे। तर या लखपती दीदी योजनेअंतर्गत खूप मोठा फायदा महिलांना होणार आहे आणि या अंतर्गतच महिलांसाठी खूप काही चांगली योजना अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या। तर या अंतर्गत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संयुक्ताने महिलांसाठी चांगल्या योजना येत आहेत आणि याच अनुषंगाने ही लखपती दीदी योजनासुद्धा आता देशामध्ये राबण्यास प्राधान्य झालेलं आहे। तर या अंतर्गत महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारच्या योजना येत आहेत। ज्या काही महिला या बचत गटाशी संपर्क असतील त्यांना एक चांगला मोबदला या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर आपण थोडक्यात ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत की लखपती दीदी योजना काय आहे की बचत गटातील महिलांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जाईल आणि प्रशिक्षणाअंतर्गत त्यांना या अंतर्गत लोनसुद्धा दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारची ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारची ही योजना केंद्र शासन राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण थोडक्यात ही जी काही लखपती दीदी योजना आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, महिलांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।